शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, मराठा साम्राज्य की जय, आई जिजाऊ की जय, हिंदवी स्वराज्य की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. बंधू आणि भगिनींनो, आज संपूर्ण देशासाठी आणि विशेषकर महाराष्ट्रासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ देवेंद्र फडणवीसजी यांच्या पुढाकाराने, यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या सतत पाठपुराव्याने आणि प्रयत्नाने युनेस्को हा जो आंतरराष्ट्रीय संस्था आहे, या संस्थांनी आपल्या महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 350च्या जास्त गड किल्ले या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, त्याच्यापैकी 12 गड किल्ल्यांना आंतरराष्ट्रीय संवर्धन असं घोषित केलेलं आहे युनेस्कोनी. त्याबद्दल आपण हे सर्व या ठिकाणी आनंद साजरा करत आहोत. सर्वप्रथम मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीसजी यांना आपण अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे प्रत्येक माणसाचे आराध्य दैवत आहेत. त्याचबरोबर ते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहे. आज मराठा साम्राज्याचा भगवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शिवनेरी कोंढाणा किल्ल्यापासून सुरुवात केला, तो अटक ते कटक पर्यंत, म्हणजे आजचा जो अफगाणिस्तान आहे त्या अफगाणिस्तानामध्ये अटकापर्यंत छत्रपती शिवरायांचा मराठा साम्राज्याचा भगवा झेंडा, छत्रपती शिवरायांच्या महाराजांच्या विचारावर मराठा साम्राज्याने आपला भगवा झेंडा अफगाणिस्तानच्या अटकेवर फडकवला होता. असं आपलं महाराष्ट्र साम्राज्य आहे. आणि या महाराष्ट्र साम्राज्यामध्ये, मराठा साम्राज्यामध्ये जे जे आपले मावळे झाले छत्रपती शिवरायांचे, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 350 पेक्षा जास्त गड किल्ले या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये बांधले होते. आज प्रामुख्याने जे 11 किल्ले महाराष्ट्रातले आणि 1 किल्ला तमिळनाडूमधला जिंजी किल्ला, या 12 किल्ल्यांना संवर्धनाची युनेस्कोच्या यादीमध्ये घोषित करण्यात आलेला आहे. हा प्रत्येक महाराष्ट्रीयांसाठी, प्रत्येक मराठी माणसासाठी, प्रत्येक महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. या ठिकाणी सर्वांचं कौतुक केला पाहिजे. आपली जी महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राची भाषा आहे, महाराष्ट्र धर्म, देव, देश, धर्म हे जे आपण घेऊन चालतो, आपण हे सर्व गुणा गोविंदाने आपण घेऊन चालतोय. हे भारतीय जनता पक्ष एकमेव हा पक्ष असा आहे जो सबका साथ सबका विकास की बात करता है. भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी जी का नेतृत्वाखाली ऐसा पक्ष है जो गरीबों के लिए, शोषितों के लिए, पीड़ितों के लिए, वंचितों के लिए, मजदूरों के लिए, कामगारों के लिए, उद्योगपतियों के लिए, तो दीन दुर्बल असहाय लोगों के लिए भी अनेक योजनाओं के माध्यम से आज नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में, देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व में और हमारे मीरा भाईंदर शहर में आदरणीय नरेंद्र मेहता जी के नेतृत्व में और हमारे सभी नगर सेवक, फिर वो राकेश शाह हो, चाहे वो गोहिल जी, गजानन गोहिल जी हो, चाहे वो कुसुम गुप्ता जी हो, हमारे माजी नगर सेवक प्रेमनाथ पाटिल जी हो, मुन्ना सिंह जी हो, वल्लना पाटिल जी हो, और जो सभी नगर सेवक हमारे इस मंडल में आते हैं और मंडल के अध्यक्ष जो नेतृत्व कर रहे हैं संतोष गुप्ता जी, मैं सभी आप लोगों को बधाई देता हूँ और यहाँ पर उपस्थित सभी नागरिकों को भी बधाई देता हूँ. मैं ये बताऊंगा कि जो जहाँ पर छत्रपति शिवाजी महाराज का जन्म हुआ था, वो शिवनेरी किला को भी ये संवर्धन में यूनेस्को की यादी में नाम दिया गया है. जहाँ पर छत्रपति शिवाजी महाराज ने अपनी राजधानी बनाई,
वो हम में से बहुत सारे लोग वहाँ पर गए हैं, मैं भी वहाँ पर गया हूँ, और वो हमारे स्वाभिमान का, हमारे अभिमान का, वो महाराष्ट्र के हिंदवी स्वराज्य का छत्रपति शिवाजी महाराज की राजधानी यानी रायगढ़ किला, उस रायगढ़ किले को भी यूनेस्को की यादी में वो जगह दी गई है। सिंधु दुर्ग हो, जल दुर्ग हो, अनेक जिंजी किला जो तमिलनाडु में स्थित है, ऐसे 11 महाराष्ट्र के किले और एक तमिलनाडु का जिंजी किला, ऐसे 12 किलों को ये यूनेस्को की यादी में नाम देकर आज यूनेस्को को, अंतर्राष्ट्रीय संस्था को भी हम बहुत बहुत धन्यवाद व्यक्त करते हैं। मैं मीरा भाईंदर की इस धरती से सभी नागरिकों से ये विनती करूंगा कि छत्रपति शिवाजी महाराज ने जो हमें एकता सिखाई, जो हमें हिंदुत्व की अलग जगाई, जो हमें संदेश दिया, उस संदेश पर चलने की आवश्यकता है। इस बीच हमारे शहर में कुछ माहौल खराब करने की कोशिश नहीं, पण मी आपल्याला सर्वांना आवर्जून सांगतो, मराठी भाषा ही आपल्या देशाभिमानाची भाषा आहे। मराठी भाषा ही प्रत्येक मराठी माणसाला, महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक लोकांना यायला पाहिजे, ही आपली स्पष्ट भूमिका आहे। पण त्याचबरोबर या देशामधले जे इतर भाषा आहेत त्या सर्व भारतीय भाषेचाही सन्मान केला पाहिजे, ही स्पष्ट भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे, हे मी आवर्जून सांगतो। आणि दुसरी एक गोष्ट सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये भोईरजी कवी भूषण होते। कवी भूषण तो तुम्ही आपण मराठीमध्ये जेव्हा गाणं ऐकतो, गाण्याचा अगोदर बघायचं इंद्रश्री जन्मपर यो मलिक्ष वंश पर शेर शिवराज है, ही कविता त्या काळामध्ये कवी भूषणने लिहिली होती आणि ते कवी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये होते। छत्रपती संभाजी महाराजांच्या दरबारामध्ये कवी कलश होते, ते कवी कलश मथुरेचे होते, उत्तर प्रदेशातून आलेले, आणि त्यांनी ब्रज आणि हिंदी भाषामध्ये अनेक कविता लिहिली, अनेक गुणगान गायला छत्रपती शंभू महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या। आणि त्यांनी या मराठा साम्राज्यासाठी, या महाराष्ट्रासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा अगोदर पहिला त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अगोदर आपला जीव दिला, मग नंतर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मुघलांनी अफजल खान आवर्जून लक्षात असलं पाहिजे। म्हणून आपण जातीपातीच्या ह्याच्यामध्ये न पडता, भाषेच्या ह्याच्यामध्ये न पडता आपण सर्वांनी राष्ट्रीय एकात्मता, हिंदुत्व, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालून आपण आपल्या या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करूया। आणि मी परत एकदा आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पांडे जी ने बोल दिया, हो गया।